आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हे अर्जुना, अनेक लोक त्यांच्या इंद्रियांवर अतिशय कठोरपणे ताबा मिळवण्यासाठी अतिशय कठीण व्रत आणि उपवास करतात. अनेक दिवस खाणं पिणं सोडून देतात. तरी देखील त्यांचं मन नियंत्रण सुटून स्वादिष्ट भोजनाच्या वासनेतच अडकून पडलं तर अगदी हट्टाने केलेल्या या व्रत आणि उपवासाचा काय लाभ आहे? असे लोक हट्टाने त्यांच्या इंद्रियांचं दमन करून इंद्रियांना निर्बल तर बनवतात, परंतु यामुळे विषयासक्तीचा त्याग होऊ शकत नाही. लक्षात ठेव, विषय म्हणजेच इच्छांहून धोकादायक विषयांची आसक्ती आहे आणि विषयासक्तीचा त्याग केवळ इंद्रियांचं दमन करून नाही होऊ शकत. आसक्तीचा त्याग केवळ मनाच्या निग्रहाने होत असतो. जेव्हा मन निरासक्त होऊन जातं तेव्हा इंद्रिय त्यांच्या इच्छांचा उपभोग घेत असताना देखील त्या इच्छांपासून निरासक्त राहतात. जसं कमळाचं फूल पाण्याच्या आत राहून सुद्धा कोरडच राहतं. पाण्याचा एक थेंब देखील त्याच्या पाकळ्यांवर राहू शकत नाही. म्हणूनच मी म्हटलंय की आधी ज्ञानाच्या द्वारे बुद्धी स्थिर करा. बुद्धी मनाला स्थैर्य मिळवून देईल. मग मन इंद्रियांना अशा प्रकारे इच्छांपासून दूर करेल ज्या प्रकारे एक कासव धोक्याची जराशी देखील जाणीव होताच स्वतःच्या अंगांना त्याच्या कवचाच्या आत ओढून घेतं.